वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण मापाला आलेल्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे। तर आपण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आपलं हे अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आणि हा आपला मापाला आलेला ब्लाऊज आहे। तर याला मी बरोबर मध्ये बटन लावले आणि समोर पसरून ठेवला आहे, तुम्हाला दिसतोय। तर मी आता बघा कमरेचं माप घेते। तर 4 बोटं माझी ब्लाऊजच्या खाली आहेत आणि मध्ये आपला 8 आला आहे, दिसतोय तुम्हाला 8 आणि इकडे 16ला थोडासा कमी आहे, पण आपण 8च कमर घेणार आहे। छातीला मी तुम्हाला 2 माप दाखवणार आहे। जिथं आपली शिलाई लाईन आहे तिथून तुम्हाला दुसऱ्या शिलाई लाईनीपर्यंत पकडायचं आहे, तर ते 18 येतं आणि कपडा ट्रिच केल्यानंतर 19 येतं। तर इथं आपल्याला अप्पर चेस्ट आणि फुल चेस्ट काढता येते आणि तुम्हाला मार्किंगसाठी 9 इंच मार्किंग करायची आहे ब्लाऊजवर। कटोरी आपली 6 इंचाची येते आणि आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवत असताना योग उंची घ्यायला लागते। तर इथं योग लाईन कुठं आले 12ला, तर 12 न घेता आपला साईड पीस खालीपर्यंत आहे, तर आपल्याला 12.5 योग उंची घ्यायची आहे। बाही उंची आपण 10 इंच घेणार आहे। ह्या पद्धतीनं मेजरमेंट घ्यायचं आहे। दंड परफेक्ट असे पकडायचे पहिला आणि नंतर मेजरमेंट घ्यायचं आहे। इथं 5 आणि 5च्या पुढे 1 लाईन येते। तर आपलं हे मेजरमेंट घेऊन झालं आहे। आपलं अर्ध मेजरमेंट घेऊन झाले, अर्धा आपण नंतर घेऊ। हा आपला ब्लाऊज पीस आहे आणि ह्या ब्लाऊज पीसवरच आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि सगळ्यात पहिला आपण बाही कटिंग करणार आहे। आणि ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे त्यांना हे काठ पूर्ण नको आहेत, अर्धेच हवे। तर मी एक लाईन आखून घेते, आपल्याला जेवढे काठ हवेत तेवढे समजण्यासाठी। तर ही आपली लाईन झाली। इथून पुढे आपण बाही उंची घेणार आहे। हा डबल कपडा आहे, याला आता मी 4 फोल्ड घडी घालून घेतली। हा बघा आपण दोन्ही बाही एक साथ कटिंग करतोय। आपली बाही उंची किती होती 10 इंच, त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचंय। 11 इंचाला मी उंचीला मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली। आता तुम्हाला मुंढा उतार बाहीसाठी सेप द्यायला किती घ्यावा लागतो, तर मी 3.5 इंच घेतलाय, कारण लॉंग बाही आहे। आणि उंचीच्या लाईनला 2 इंचाला मार्किंग केले आणि 3.5 मुंढा उतार जिथे घेतलाय तिथं पण मी 2 इंचाला एक मार्किंग केले। इथपर्यंत प्रोसिजर समजली। आता 2 इंचापासून त्या 2 इंचापर्यंत असा हलकासा गोल सेप द्यायचा आहे। हा आपला मागील मुंडा सेप आहे आणि नंतर मी दाखवते असा पुढील मुंडा सेप द्यायचा आहे। आता आपल्याला मुंढा मार्किंग करायची आहे। हा कमरेचा 4था भाग 8 इंचाला मार्किंग करायचे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। इथपर्यंत समजलं तुम्हाला। आता आपल्याला दंड आपण किती घेतले 5च्या पुढे 1 लाईन, तर इथं 5लाच मी मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच। एका लाईनीने काही फरक नाही पडत, तेवढा आपण 1.5 इंचामध्ये पण ऍडजस्ट करू शकतो। आणि ह्या लाईनी कटिंगची लाईन आणि फिटिंगची लाईन दोन्ही लाईनी आखून घेतल्या आणि मी परफेक्ट बाही कटिंग करून घेते जशी आखले त्याप्रमाणे। आता ही बाही कटिंग कशी केली सांगतच आहे, पण तुम्हाला जर मुंडा सेप देता येत नसेल तर याच चॅनेलवर 3 प्रकारची बाही कटिंग ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे। 2 प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुम्हाला जर मुंडा सेप देता येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता। मुंडा सेप देण्यासाठी त्यात मी 2 ट्रिक सुद्धा दाखवले आहेत। तर आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। मी बाही ओपन करूनच पुढील मुंडा सेप कट करते आणि तुम्हाला आता मी बाही रुंदी किती घेतली सांगितली नाही, तर इथं तुम्हाला जो आपण छाती घेतली 9 इंच, तीच 9 इंच तुम्हाला इथं बाही रुंदी घ्यायची आहे। तर ही 8.25 इंच आहे, कारण ही लॉंग बाही असल्यामुळं 8.25 आले। जर तुमची छोटी बाही असेल तर तुम्हाला 9च घ्यायचं आहे। जे तुम्ही छाती घेतली 9 इंच तीच घ्यायची आहे। आता आपण मागील भागाचं मार्किंग करतोय, तर चला मागील उंची कशी घ्यायची बघूया। शोल्डर पासून तुम्हाला अशी टेप ट्रक्स पर्यंत घ्यायची आहे। ट्रक्स जवळ टेप ठेवायची आहे। तर 14 येते आणि शोल्डर पट्टी 2.25 येते। कमर पट्टी 2.25 इंच येते, 2.8 इंच। तर हे मेजरमेंट आपल्याला एवढंच मेजरमेंट मागील भागासाठी लागणार आहे। उंची किती होती 14, त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचंय, 15 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे। 2 ठिकाणी मी उंचीला मार्किंग केली आणि एक सरळ लाईन आखून घेते। आता आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि आपली शोल्डर पट्टी 2.25, त्यात 1.25 इंच प्लस 3 इंचाची मी शोल्डर पट्टी घेते। तर आपलं टोटल शोल्डर 5.5 इंच आलं आहे।
जेवढं तुम्ही शोल्डर घेतलंय मुंढा सुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे, 5.5 इंच, 5.5 इंच. 2 ठिकाणी मी मार्किंग करते, छाती लाईन आखणं सोपं जातं. आणि जेवढं शोल्डर घेतलंय तेवढंच मार्किंग मी खाली अजून एक छाती लाईनीवर केलं, आपल्याला मुंढा लाईन आखणं सोपं जाण्यासाठी. तर आपल्या हे 2 मेजरमेंट झाले. आता आपली छाती किती घेतले, 9 इंच. आलं लक्षात? हेच 9 इंच तुम्हासनी इथं छातीच्या लाईनीवर मार्किंग करायचे आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर हे टोटल किती आलं, 10.5 इंच येते आपला. मुंढा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि आपण 9 इंचाला जिथं मार्किंग केलंय त्याच्या अर्धा ते पाऊण इंच आतमधूनच सेप आपल्याला असा फिरवायचा आहे. कमर आपली 8 इंच आहे, तर तुम्हासनी 8 इंच आहे अशी इथं कमरेला मार्किंग करायची. बरोबर आहे? 1 इंच कमरेच्या ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर हे सुद्धा आपलं टोटल 10 इंचच येत आहे. तर बघा, छाती सुद्धा आपली 10.5 इंच आले आणि कमर सुद्धा आपली 10.5 इंचच आले. मी चुकून 10 बोलली, 10.5 इंच झाले. आपले दोन्ही मार्किंग सेम येतात कारण आपला डीप नेक आहे. तर कमरेची पट्टी किती होती, 2.25 इंचाची, त्यात पाऊण इंच प्लस करायचं. तर 3.5 इंचाला मी कमरपट्टीला मार्किंग केली. जेवढा तुम्ही वर गळा रुंदी घेतली तेवढीच खाली मार्किंग करायची 2.5 इंचाला आणि बॉक्स बनवा. इथपर्यंत प्रोसिजर समजली तुम्हासनी. आता ह्याच्यामध्ये तुम्हासनी हवा तो गळ्याचा सेप देऊ शकता. तुम्हासनी हवा तर आहे ह्या मापामध्ये तुम्ही 7-8 इंचाचा पण गळा घेऊ शकता. फक्त शोल्डर पट्टी 5.5 न घेता तुम्हासनी 6 इंच घ्यायची आहे. ठीक आहे? आणि हे बघा, मी 6ला मार्किंग केली. आणि जर तुमचा गळा 7 किंवा 8 इंच असेल तर तुम्हाला शोल्डर वाढवायचं आहे. आणि हा छोटा गळ्याचं मार्किंग असं घ्यायचं आहे गळ्याच्या, आणि मोठा जरा गोल गळा मोठा हवा असेल तर बाहेरचा सेप कट करायचा. गळ्यामध्ये सुद्धा 2 सेप येतात. जेवढं तुम्ही शोल्डर घेतलंय मुंढा सुद्धा सेम तेवढाच घ्यायचा. 6 शोल्डर घेतलं तर मुंढा सुद्धा 6च येणार आहे. ठीक आहे, चला आता आपण आपला जो ब्लाऊज आखतो त्याच्याकडे लक्ष देऊ. आता आपल्याला गळा आखण्याच्या आधी आपल्याला हिथलं माप मोजायचं आहे. हे किती येतंय, गळ्यात जिथं दुमडपट्टी आहे तिथून मी हे बघा, जिथं आपली फिटिंगची लाईन आहे 5.5, इथपर्यंत तुम्हाला 5.5 आलं तर आपल्याला ते ब्लाऊजवर मार्किंग करायची आहे. पहिला 1.5 इंचाला एक सरळ लाईन आखून घ्या. ही आपली शिलाई मार्जिनिंग आहे. आणि ही नसेल आखली तर 5.5 मध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर 5.5ला मी मार्किंग केली. 1.5 इंच जिथून लाईन आखले त्याच्या पुढं. आता तुम्ही 2.5 पासून इकडे क्रॉस लाईन सुद्धा आखू शकत होता किंवा डायरेक्ट अशी तुम्ही गोल सेप सुद्धा देऊ शकता. मी गोलच सेप दिला आहे आणि याला काठ वापरून छान नेक डिझाईन बनवलाय. इथं तुम्हाला 1/2 इंच दुमडपट्टीसाठी मी ठेवला आहे. आपला आखून परफेक्ट झाला आहे. आता मी पिना लावून घेते आणि जसं आखलंय तसं परफेक्ट कटिंग करते. मी तुम्हाला आता सगळ्यात मोठी टीप देते, लक्ष देऊन बघा आणि सेम प्रोसिजर फॉलो करा. आणि तुम्हाला ह्याच ठिकाणी कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या, मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचं आहे. मी तुम्हाला गळा छोटा असेल तर शोल्डर मुंडा किती घ्यायचा ते पण सांगितलं आहे. तर चला आता आपण पुढील भाग कटिंग करायला घेतो. तर पुढं बटन पट्टी येणार आहे, तर मी पिना लावून कपडा सरळ केला आणि एक पहिला लाईन आखून घेते. इथून पुढं ही आपली मेन लाईन झाली. इकडून आपण मार्किंग करणार आहे. तर शोल्डर आपण पाठीमागचं किती घेतले, 5.5, तर पुढचं सुद्धा आपल्याला 5.5 शोल्डर घ्यायचं आहे. तर 2.5 इंच गळा रुंदी, हे बघा 2.5 इंच आणि पुढं 3 इंच शोल्डर पट्टी. तर हे पूर्ण किती येते, 5.5. तर जेवढं मागील शोल्डर घेतले सेम पुढचं सुद्धा शोल्डर मी सेमच घेतलं आहे. शोल्डर मी 5.5 घेतले, पण पुढील मुंडा तुम्हासनी 6.5 ते 6.25 इंच घ्यायचा आहे. मागील मुंडा जो घेताय त्या तुम्हासनी पाऊण इंच ते 1/2 इंच प्लस करून घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर घेतले तेवढंच मी छाती लाईनला 5.5ला मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखला. मी ही प्रोसिजर का करते, मुंडा लाईन क्रॉस नको जायला म्हणून. आणि ही आपली छाती लाईन आखून घेतली. इथपर्यंत प्रोसिजर समजली. शोल्डर 5.5 घेतले आणि मुंडा मी त्यात 6.25 ते 6.5 इंच घेतला किंवा 1 इंच प्लस केला. आता मी 12.5 आणि 1/2 इंच प्लस करून 13 इंचाला ही योग लाईन जी आपण ब्लाऊजवर मोजली होती ती आखली आहे. 13 इंच का घेतली, शोल्डर मध्ये 1/2 इंच दाबण्यासाठी मी 13 इंचाला ही योग लाईन आखून घेतली.
जर ही लाईन तुम्ही आखून ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो. ही आपला पुढील गळा उंची मी 7 इंच घेतली. तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्या. जेवढी गळा रुंदी वर आहे 2.5 इंच तीच मी खाली मार्किंग केली आणि बॉक्स बनवते. ओके, आता मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि पुढील मुंडा शेप जरा खोल द्यायचा आहे. मागील मुंडा कसा आपण उतळ दिला होता, तर हा बघा मी कसा खोल दिलाय. असा खोल तुम्हाला पुढील मुंडा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचंय, कटोरीसाठी आपल्याला गळ्यावर पुढील गळ्यावर मार्किंग करायचे. मी 5 इंच 5.25 ला एक मार्किंग केली, 5.5 ला एक केली आणि 5 ला केली. ही तिन्ही मध्ये तुम्ही फिरू शकता, 5, 5.25, 5.5. तर ह्यापैकी कोणत्याही एका लाईनीला तुम्ही लाईन आखायची आहे. तर ही एक प्रोसिजर समजली. आता मुंडा लाईन जी आपण आखली, पुढील मुंडा दिला, तिथून मी 2.5 इंचाला एक मार्किंग केली. ही 2.5 किंवा 2.25 इंच तुम्हाला घ्यायची आहे. तर आता मी क्रॉस लाईन आखते. जिथं आपण मार्किंग केल्या 3 त्यापैकी कुठल्या पण एका मार्किंगला तुम्ही लाईन आखू शकता. तर आता मी अशी लाईन आखली, तर मी 5.5 ला लाईन आखली आहे, कारण आपला 36-38 साईजचा ब्लाऊज आहे. आता तुम्हाला इथं कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर कटोरीचं मार्किंग कसं करतात, तर आपण कटोरीचं माप मगाशी पण घेतलं होतं, पण आणि एकदा मी तुम्हाला दाखवते मार्किंग कसं घेतात. तर कटोरी ब्लाऊज जर मापाला असेल तर हे माप तुम्हाला घ्यायचं आहे. हे किती आहे, 6 इंच. आणि कटोरी ब्लाऊज नसेल मापाला, जर प्रिन्स किंवा फोल्ड्रक्स असेल तर छातीचा 6वा भाग इथं घ्यायचा आहे. छाती आपली 36 आहे, 36चा 6वा भाग इथं मार्किंग करायची आहे. आणि 2 ठिकाणी मार्किंग केली, वर सरळ लाईन आखून घेतली. आणि आता बघा, फक्त इथं थोडासा गोल शेप फिरवायचा आहे. तुमचा साईड पीस तयार. किती सोपी प्रोसिजर आहे. शेप द्यायला सुद्धा तुम्हाला शेप पट्टीची वगैरे काही गरज नाही, तुम्ही हाताने शेप देऊ शकता. ठीक आहे. आता तुम्हाला इथं आपण कायम मागील भाग पहिला छापून घेतो, पण ह्या मापामध्ये मी छापून नाही घेतलाय. तर मी आता बघा इथं फक्त मार्किंग मी कमरची आणि छातीची मार्किंग करून घेतली आहे. किंवा तुम्ही जे मागील आपण मार्किंग केली 10.5 30 तुम्ही पुढे सुद्धा करू शकत होता. मी गळ्याला गोल शेप दिला आहे, तुम्हाला दिसलं. आणि जिथं योग लाईन आखली होती तिथून तुम्हाला 1.5 इंच वर मार्किंग करायची आहे. आणि असा हलकासा असा मी दाखवते असा शेप द्यायचा आहे. याला योग शेप बोलतात. तर आपलं आखून कंप्लीट झालंय. आपण परफेक्ट कटिंग करून घेतो. तर व्हिडिओ बनवताना मी खूप मेहनत घेते. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि असे छान छान ब्लाऊज शिकायचे असतील तर बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. एकदम मी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि ब्लाऊज कटिंग कसा करायचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, यातून तुम्ही नक्की काहीतरी नवीन शिकाल. आपला साईड पीस रेडी आहे. याच्यात आता आपण काही चेंजेस करणार नाही आहे, असा वापरणार आहे. फक्त आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर चला, ही कटोरी मी क्रॉस ठेवली आहे. तुम्हाला दिसतंय काठ सरळ आहे, तर मी काठाच्या बाजूला नाही ठेवली, क्रॉस ठेवली. तुमच्या समोर आहे कटोरी. तर मी जो आता निघलेली कट झालेली कटोरी आहे तिला पिना लावून घेतल्या. आणि मला इथं दिसते, पण तुम्ही कॅमेऱ्यातून बघता तर तुम्हाला क्लिअर दिसते की नाही. क्लिअर दिसत नाही तर मी साईडून हे बघा असं बरोबर त्याच्या बाजूनी आखून घेते, म्हणजे तुम्हाला हे वेगळं आणि आपण आखणार आहे ते वेगळं असं समजेल. परफेक्ट एक लाईनीचं सुद्धा मी चेंजेस करत नाही, एकदम परफेक्ट आखून घेते. हे बघा, जे आपण आता कट केली कटोरी तिच्या बरोबर बाजूने मी परफेक्ट आखून घेतली. आता आखल्यानंतर तुम्ही आतली कटोरी काढू पण शकता, पण मी पिन लावले म्हणून माझी हालत नाहीये. आता जी योग लाईन होती पहिला आपण ब्लाऊज शूट आखताना घेतली होती तिला परत एकदा लाईन आखायची. इथंपर्यंत तुम्हाला प्रोसिजर समजली. ही सिंपल प्रोसिजर. इथून पुढे आपण कटोरी वाढवायला घेतो. इथं आपल्याला पुढे 1 इंच वाढवायचं आहे, पण जिथं 1.5 इंच आपण वर गेलोय तिथं वाढवायचं आहे. आणि हे 1 इंच आपण शिलाई मार्जिनिंग साठी वाढवतो. आणि दुसऱ्या बाजूला मी इथं 36 साईज ब्लाऊज आहे तर मी इकडं 2 इंच वाढवते. तुम्हाला पप कमी हवा असेल तर थोडा कमी घेऊ शकता, पण 2 इंचाचा पप परफेक्ट बनतो. आणि हळूहळू शेप नेऊन तुम्हाला वरच्या गळ्याजवळ ऍड करायचा आहे.
आता हा शेप देताना तुम्ही थोडा आतून घेतला, थोडा बाहेरून घेतला, काही फरक पडत नाही, पण जेवढा तुम्हाला परफेक्ट शेप देता येईल तेवढा द्या. जी लाईन आता आपण शेप दिल्यानंतर आहे किती आहे 9.25, तिचा तुम्हाला मध्य घ्यायचा आहे. घेतला मध्य. आता मध्याला बरोबर सरळ लाईन आखून घ्या आणि जेवढा आपण बाजूला 2 इंच वाढवले सेम 2 इंचाला मार्किंग खाली करायची आहे. आणि इथं जिथे 1 इंच वाढवलं होतं तिथून इथं मोजायचं किती येते 5.25 इंच. तर इथे एक मार्किंग करून घ्या. हे सगळ्या लाईनी एकमेकाला छेदल्या गेल्या पाहिजेत आणि जिकडं आपण कटोरी 2 इंचानं वाढवल्या त्या साईडनं पण इकडं 5.25 येते का? येतंय. बरोबर आहे, दिसतंय तुम्हाला? येतंय. तर आता तुम्हाला हे एकमेकामधून लाईनी आखून हे बघा असं छेदून घ्यायचा. तो पॉइंट बरोबर एकाच लाईनीमधून गेला पाहिजे, म्हणजे कटोरी आपली तिरकी होत नाही. आखून झालं पूर्ण. आता तुम्हाला जर कटोरी शेप छाती जास्त असेल तर इथं तुम्ही शेप आहे आखलेला मी दिसतोय, कारण हा ब्लाऊजवर आहे त्यामुळे मला प्रॉपर आखता येत नाही. तर तुम्ही हलकासा ह्या साईडनं वर सुद्धा आखू शकता. दिसतंय? असा हलकासा वर गेला तरी काही फरक नाही पडणार आहे, जाऊ शकता. फिटिंगला कटोरी चांगली बसते. आणि तुम्हाला हवा तर शेप थोडासा तुम्ही असा आतून सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला कटोरी जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही असा बाहेरून घेऊ शकता आणि जोडताना कटोरी मोठी होत असेल तर आतला शेप कट करू शकता. आता मी आखते पण ते शेप थोडेफार असे तुम्ही चेंज करू शकता. तर मी जो पहिला आपण आखला होता त्याच्याप्रमाणे कटिंग करते. मी जास्त लाईनी आखून तुमचा गोंधळ नाही करत. तुम्ही पहिलीच लाईन लक्षात ठेवा. हे बघा, हा बाहेरची लाईन आणि ही आतली लाईन होती, तर मी मधलीच लाईन कट केली आहे. आणि कटोरी कायम तिरकी, ब्लाउजवर सुद्धा मी तिरकीच ठेवायची आहे. तुम्ही पेपर कटिंग करताना एक वेळ सरळ ठेवली तर चालेल, पण ब्लाउज कटिंग करताना ही कटोरी तिरकीच बसली पाहिजे. आता इथं 2 लाईनी दिले, त्यातली तुम्ही एक लाईन कोणतीही कट करू शकता. जसं आपण आखले त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग केलं आहे. आपली कटोरी तयार आहे. किती सोप्या पद्धतीने मी कटोरी तुम्हाला वाढवायला दाखवली आहे. मला ही पद्धत खूप सोपी आणि इझी वाटते आणि ही कटोरी बॉडीला सुंदर, छातीला बरोबर बसते. तर आता मी तुम्हाला अप्पर चेस्ट आणि फुल चेस्ट कशी असते ते एकदा दाखवते. हे बघा, हा जो पिक्चर आहे, जे आपल्या काके खालून टेप येते ना तिथं अप्पर चेस्ट येते आणि जिथं आपली छाती असते त्याच्यावर जे माप आपण घेतो ती आपली फुल चेस्ट असते. तर आपली अप्पर चेस्ट 36 ही आपली अप्पर चेस्ट आहे आणि आपली फुल चेस्ट 38 आहे. तर 38चा अर्धा 19 येतो आणि 36चा अर्धा 18 येतो. तर ही 6 इंच, 36चा 6वा भाग 6 इंच येतो. तर आपण ह्याच्याप्रमाणे घेतली आहे. अप्पर चेस्ट प्रमाण आपण 6 इंच घेतलं आहे. जर तुम्ही बॉडी मेजरमेंट प्रमाणे घेत असाल तर ही प्रोसिजर तुम्हाला करायची आहे, म्हणून मी हा भाग समजून सांगितलंय तुम्हाला. आता हा आपला साईड पीस आहे, ही आपली कटोरी आहे आणि हे बघा, अशी तुम्ही जेव्हा समोरासमोर ठेवाल ना ही अर्धा इंच खाली आली पाहिजे, तेव्हा तुम्हाला कटोरी जोडताना बिलकुल कमी पडत नाही किंवा खेचायला लागत नाही. ही सगळ्यात तुमची कटोरी बरोबर आलेलीची सगळ्यात मोठी खूण आहे किंवा सगळ्यात मोठी, काय बोलता मला शब्द नाही आठवत आहे. आणि हे काठ आपण गळ्याला वापरणार आहे म्हणून मी काठ कट करून काढले. आणि आता आपण योग पट्टी कट करणार आहे. तर इथं पुढे मी लाईन आखली, इथं आपली हुकाई पट्टी येणार आहे. तिथून पुढं आपली कमर 8 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही आपली योग रुंदी झाली. किती झाली टोटल? 10 इंच आले. योग रुंदी कशी काढायची समजलं. आता इथून पुढं हा कमी पडतो कपडा, इथं आपण नंतर जॉईंट देणार आहे कारण माझ्याकडे एवढाच कपडा शिल्लक राहिला आहे. तर आता आपला हा मागील भाग आहे आणि हा आपला साईड पीस आहे. असं मुंड्याला मुंडा बरोबर जोडून ठेवायचा आहे. मुंड्या खालील लाईनी अशा जोडून ठेवायच्यात बरोबर शिलाई मार्जिनिंगच्या साईडच्या इथपर्यंत, समजलं. आणि खाली इथला कपडा मोजायचा आहे. तर हा किती येतो? 2.25. तर टेप आपल्याला थोडीशी वर ठेवायची. आपल्याला 3 इंच योग उंची घ्यायची आहे. तर हे बघा, जिथं आपण मार्किंग केले तिथून पुढे मी 3 इंचाला 2 ठिकाणी मार्किंग करते आणि सरळ लाईन आखून घेते. योग पट्टी कट करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. अशी लाईन आखली. आता तुम्हाला असा शेप
4 इंचाच्या आसपासून सेप असा फिरवायचा आहे आणि वर 1.5 इंच फिरवला आहे मी. तर आता आपल्याला आहे असा आपला योगपट्टी कट करायची आहे. वर पुढे जरा एक्स्ट्रा कपडा खराब आहे तर तो पण मी कट करून काढला आहे. आणि आता आपल्याला पुढं जो कपडा कमी आहे त्याला जॉईंट द्यायचा आहे. तर जॉईंट मी बघा असा देते. तर आपली कटोरी ब्लाऊज पीसवर तुम्ही ह्या ठिकाणी पेपर सुद्धा वापरू शकता. आपला कटिंग कंप्लीट झाला आहे आणि राहिलेल्या कपड्यामध्ये मी बटनपट्टी कट केली आहे. आपली बटनपट्टी, योगपट्टी, कटोरी, साईड पीस, मागील भाग आणि बाही आपले सगळे पीस कटोरी ब्लाऊजचे 5च्या 5 पीस कटिंग करून झाले आहेत. आणि ही आपल्या गळ्याला काट लावायची आहे. तर त्यासाठी मी हा काट कट करून बाजूला ठेवला आहे. तर हा आपला मी शिवल्यानंतरचा ब्लाऊज आहे. किती सुंदर फिनिशिंग दिसते बघा. आणि गळ्याला मी असे काट अटॅच केले होते. तर याचे व्हिडिओ मी ऑलरेडी शॉर्टला अपलोड केले आहेत. मागील नेक डिझाईन, पैठणी नेक डिझाईन म्हणून अपलोड केला आहे. आणि ही कटोरी सुद्धा मी कशी जोडली किंवा कशी आपला ब्लाऊज पुरला हा सुद्धा शॉर्टला व्हिडिओ अपलोड केले आहेत मी. तर नक्की तुम्ही नसतील बघितले तर जाऊन बघू शकता. तर आता आपल्याला मी ब्लाऊज कटिंग ज्या पद्धतीने केला तर फिटिंग कसा होतो दाखवते. आता इथं बघा मी कमरेचा 4था भाग घेतला किंवा आपण जे 8 इंच काढलं होतं मार्जिनिंग फिटिंगमध्ये माप घेतलं होतं ते 8 इंचाला मार्किंग केली. मुंढा आपण किती घेतला होता? 8 इंच. कमरेचा 4था भागच मुंड्याला मार्किंग केली होती जेव्हा आपण बाही कट करत होतो त्यावेळेस. तर ही 8 इंचाला एक मार्किंग केली. दंड आपले किती होते? 5च्या पुढे 1 लाईन. तर मी बरोबर 5च्या पुढे 1 लाईनीलाच मार्किंग केली आहे. फिटिंग जसं होता ब्लाऊजचं मेजरमेंट त्याप्रमाणे तुम्ही आता मार्किंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या कस्टमरचा तो ब्लाऊज आहे तिला फिटिंग परफेक्ट बसणार आहे. आणि एका लाईनीमध्ये आपली लाईन सुद्धा येते. तर ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुमची जर शिलाई एका लाईनीत येत नसेल तर ह्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करून शिवून बघा. फिटिंग तर खूप छान बसतो. तुम्हाला फिटिंग सुद्धा हा ब्लाऊज कसा बसला याचा सुद्धा मी फोटो दाखवेल पुढं. तर ही माझी कटिंग करायची किंवा ब्लाऊज फिटिंग करायची पद्धत आवडली असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला छान छान ब्लाऊज शिकायला मिळतील. तर आपला ब्लाऊज एक बाजू फिटिंग करून झाली आहे. आणि काखेमध्ये सुद्धा आपला तंतोतंत कसा जुळला जातो ते पण बघा. हे बघा. आणि दुसरी बाजू पण बघा. हे बघा. लाईनी परफेक्ट जोडल्या जातात आहे. आणि आतमध्ये आपल्या 3 ते 4 शिलाई गेल्या आहेत. तर शिलाई मार्जिन सुद्धा खूप छान राहिलं आहे. तर आपला हा पाठीमागचा नेक आहे. किती सुंदर बसलाय बघा. आणि पुढून ब्लाऊज आपला असा बसला होता.